विधानसभा निवडणुकीनंतर नागपूर महानगरपालिकेच्या तयारीला भाजप लागलेली आहे। काँग्रेसची काय तयारी आहे? माझ्यासोबत आहे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे। भाजपनं सदस्यता मोहीम युद्धपातळीवर सुरू केलेली आहे, तुमची काय तयारी आहे? मला वाटतं की आम्ही 3 वर्ष आधीच या तयारीला लागलोय, कारण की जशी महानगरपालिकेचा कालावधी संपला आणि तेव्हापासूनच आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहोत। त्यानंतर लोकसभा झाली, विधानसभा झाली, सगळ्या निवडणुकांमध्ये वेगवेगळं मतदान होतं, परंतु महानगरपालिकेची निवडणूक ही लोकांच्या जिव्हाळ्याची असते। दैनंदिन मूलभूत ज्या गरजेच्या सोयी आहे सगळ्या त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून पुरवल्या जातात आणि नगरसेवकाचा थेट लोकांशी संपर्क असतो आणि म्हणून आम्ही जे आमचे उमेदवार आहे संभावित त्यांना दिशानिर्देश देऊन त्या भागामध्ये कामाला लावलेला आहे आणि सदस्यता मोहीम जी आमची आहे नवीन मतदार बनवणं सुद्धा आमचं चालू आहे। महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढणार की काँग्रेस स्वबळावर लढणार, की दोन पक्षाची ताकद फारशी नाही आहे नागपुरात? नाही, मला तरी वाटते की वरती काय होतं, हायकमांड काय ठरवते ते मला माहीत नाही, परंतु शहराचा अध्यक्ष म्हणून आता तरी माझी जबाबदारी आहे की स्वबळावर 151 मतदारसंघामध्ये आपलं उमेदवार निवडून त्यांना कामाला लावणं ही माझी जबाबदारी आहे आणि त्या कामाला मी लागलो आहे। इतर दोन मित्रपक्ष आहे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट। आता निवडणुका जाहीर होतील तेव्हा काय होते याच्यावर ते अवलंबून आहे, परंतु त्याची वाट न पाहता काँग्रेस पक्ष हा सगळ्याच जागांवर लढतो नेहमी आणि सगळ्या बूथवर काँग्रेसची मतं आहेत आणि म्हणूनच मी सगळ्या बूथवर आमची तयारी केलेली आहे। स्वबळावर लढण्यासाठी सगळ्या जागांवर उमेदवार आहे का आणि त्याची कशी चाचपणी केली? उमेदवार 1500 लोकांनी नामांकन भरलं होतं ज्या काळात निवडणुका होणार की नाही हे होतं आणि त्याच्यापेक्षा 151 लोकांना तिकीट द्यायचे आहे, तर इतकी गर्दी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी असते। संपूर्ण तयारी आहे स्वबळावर लढण्याची? बिलकुल स्वबळावर लढण्याची, म्हणजे जर हायकमांड जे निर्देश देईल, परंतु आता तरी स्वबळावर लढण्याची माझी तयारी आहे। हायकमांडने सांगितलं की महाविकास आघाडी बनून लढा, ती तयारी राहील, परंतु हायकमांडवर हे डिपेंड आहे। माझी जबाबदारी आहे की काँग्रेसचं संघटन उभारून निवडणुकीची तयारी करणं, त्या कामाला मी लागलो आहे। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।